भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आपल्या बरोबर आहेत. तुमच्या माजी नगरसेवकांचा व्हिडिओ जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ट्विट करण्यात आला. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रारूप मतदार याद्या व्हायच्या आधीच तुमचे माजी नगरसेवक जे आहेत ते क्षेत्रीय कार्यालयातल्या अधिकाऱ्यांकडे गेले, हवी तशी प्रारूप मतदार याद्या ज्या आहेत ते तयार करून. मुळात हे आरोप दादांत खोटे आहेत. केंद्रामध्ये राहुल गांधींपासून गल्लीतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या हातात कोणते मुद्दे नाहीत. केवळ भारतीय जनता पार्टीवरती टीका करायची, मतदार याद्यांमध्ये फेरफार केला, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे, निवडून येण्याची यांची क्षमता नाहीये. ज्या आमच्या माजी नगरसेवकावरती त्यांनी आरोप केले असे आमचे नगरसेवक अजय खेडेकर हे त्या भागामध्ये सातत्याने काम करणारे कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीचे 24/7 हे जनतेमध्ये असतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, त्यांच्या कार्यालयामध्ये लोकांची गर्दी असते, वेगवेगळ्या योजना घेऊन लोकांपर्यंत जातात आणि ते निवडून येणार हे त्यांना माहिती आहे. केवळ बदनामी करायची, भारतीय जनता पार्टीला टार्गेट करायचं एवढाच या मागचा त्यांचा हेतू आहे. अजय खेडेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुमचा व्हिडिओ ट्विट झाला. विरोधकांचं असं म्हणणं आहे की दरवाजा बंद करण्यात आला किंवा त्या व्हिडिओमध्ये संवाद आहे की अधिकारी म्हटले की तुम्हाला हवी तशी प्रारूप मतदार यादी जी आहे ती तयार करून देतो. खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का? काहीही तथ्य नाही. हा सालावाद प्रमाणे चाललेला हा गेले 15 वर्षाचा विषय आहे. कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातनं डॉमिनेट करण्याचं भारतीय जनता पक्षाला काम चालू आहे. शेवटी आता जसं अध्यक्षांनी सांगितलं की केंद्रामध्ये मोदीजींना बोलायचं, देवेंद्रजींना राज्यामध्ये बोलायचं, शहराच्या कार्यकर्त्यांना इथं नगरसेवकांना डॉमिनेट टार्गेट करायचं, याशिवाय यांना कुठला धंदा नाही असं मला वाटतं. की शेवटी कसं असतं, मी एक लोकप्रमुखातला एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या भागामध्ये काम करतो. लोकांच्या समस्या घेऊन एखाद्या पक्ष आपल्या क्षेत्रीय कार्यालयात जाणं आणि त्या अधिकाऱ्याला भेटणं आणि त्या अधिकाऱ्याने एखादा प्रश्न विचारणं की हा भाग तुमच्या भागात आलेला आहे का बुधवार पेठेचा, तर आम्ही ती यादी तिकडे आलेली आहे का विचारून त्याचं संभाषण त्याला देणं की भाग आमच्याकडे नाहीये एवढं सांगणं म्हणजे आपण काय गैरकृत्य करतो का? आम्ही आमच्या दुसऱ्या लोकांच्या तक्रारी घेऊन गेलो, ड्रेनेजची कामं होत नाहीयेत, झाडावरचे लाईटच्या दिव्यांवरची झाडं काढली जात नाहीयेत, पाण्याच्या प्रश्नामध्ये LNTचं जे काम चाललंय तिथं डांबरीकरण झालेलं नाहीये, या समस्यांच्या माध्यमामध्ये आम्ही तिथं गेलेलो होतो. बाकी त्याचा काहीच विषय नाही. तर ते असं म्हणतात की प्रारूप मतदार यादी जाहीर व्हायच्या आधीच तुम्ही गेले आणि अधिकाऱ्यांना सांगितलं किंवा शहरातल्या अनेक प्रभागांमध्ये असं झालेलं आहे, माझे नगरसेवक जातात, अधिकाऱ्यांना हाताशी धरतात, हवी तशी प्रभाग रचना करून नाही. असं कधी होत नाही. याद्या ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत, आमच्या घरच्या याद्या नाहीयेत. हा प्रश्न गव्हर्नमेंटच्या याद्यांचा असतो, ज्या त्या प्रभागात प्रत्येक नगरसेवकांनी ऑब्जेक्शन घेतलं. आता मी सुद्धा ऑब्जेक्शन घेऊन 7300 मतदारांसाठी की माझ्या भागातली लोक दुसऱ्या भागात गेली आहेत, त्यांचं मतदान वाया जाऊ नये, त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे म्हणून मी सुद्धा माझे अर्ज लेखी 26/11-25/11 ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्याचा मला खुलासा 15 तारखेला सीसीटीव्ही आला कसा? सीसीटीव्ही कसा आला? ऍक्च्युली कसं असतं, गव्हर्नमेंटच्या त्या अधिकाऱ्यांनी कुणी जो सीसीटीव्ही दिला असेल, साध्या पत्रावर कोणालाही सीसीटीव्ही द्यायचा अधिकार नाही, तो कायदेशीर त्याच्यावर गुन्हा आहे. मुद्दा हा आहे की तो सीसीटीव्ही पोलीस खात्याकडे दिला जातो गुन्हा दाखल झाल्यानंतर किंवा कोर्टाच्या आदेशानुसार. पण यांनी दमदाटी करून तो व्हिडिओ घेतला असावा किंवा सीसीटीव्ही घेतला असा असं मला वाटतं. मात्र ते असं म्हणतात की महापालिका आयुक्तांकडे आम्ही तक्रार केली होती, महापालिका आयुक्तांनीच आदेश दिले. आदेश मला ते काहीच माहित नाही आदेश कोणी दिलेत त्यांना किंवा त्याची चौकशी व्हावी का? मग अशा पद्धतीनं जर सीसीटीव्ही येत असतील मग महापालिका आयुक्तांना. मुद्दा असा आहे की त्यांनी कुठल्या फक्त साध्या पत्रावर जो व्हिडिओ त्यांना सीसीटीव्ही दिला असेल ते खात्याकडनं चुकीचं आहे. मग आता काय महापालिका आयुक्तांची मग तक्रार करणार? कोणाची? ज्यांनी चुकीचं केलं असेल त्याची तक्रार होते ना. तर मग तुमची बदनामी होते म्हणून त्यांच्या विरोधात काही नोटीस देणार आहात का? अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करणं माझी वारंवार ती व्यक्ती काँग्रेसवाले बदनामीच करतात. शेवटी कसं असतं, एखाद्याच्या पायाखालची वाळू घसरायला लागली की तो बदनामीशिवाय त्याला पर्याय. ह्याचा पक्ष खराब, यांचं ईव्हीएम मशीन आलं बाहेर, यांच्या याद्या खोट्या, हे खोटं काम करतात. पण जनता सुज्ञ आहे आणि जनता 100% त्यांना उत्तर देईल. सीसीटीव्ही अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींचे देणं हे कितपत योग्य आहे? ते असं म्हणतात की महापालिका आयुक्तांनीच आदेश दिलेले होते खाली की तुम्ही सीसीटीव्ही द्या, मग काय आयुक्तांवरती कारवाई करणार नाही? या संदर्भात मी माननीय महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहे. पण हे आरोप खोटे आहेत, चुकीचे आहेत. त्या प्रभागामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार 4ही निवडून येणार आहेत. हे असताना अशा पद्धतीने आरोप चुकीचे केले जात आहेत. मला असं वाटतं की जे आरोप करतायत त्यांनी त्या प्रभागातनं निवडणूक लढवावी आणि म्हणजे कळेल जनता कोणाच्या बरोबर आहे. तुमच्यावरती सुद्धा आरोप केला नाही, अध्यक्षांनी आता सर्व क्लिअर केलेलं आहे आणि हे सर्व आरोप खोटे नाटकं करणं आणि नाटकं करणं एवढंच त्यांना जमतं. जनतेची कामं करणं त्यांना काही जमत नाही.
त्यामुळे अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलंय. जास्त आम्हाला काय त्यावर बोलायचं नाहीये. आपण पाहतोय की जे आरोप करण्यात आलेले होते ते आरोप आपण पाहतोय की शहराध्यक्षांनी अजय खेडेकरांनी फेटाळलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन विशाल सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.